नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण चॅप्टर नंबर 2 इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्री हा चॅप्टर आज आपण सुरू करणार आहोत. बरोबर की नाही? पहा, आता या चॅप्टरचा अर्थ काय, तर ॲनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे ही जी काही केमिस्ट्रीची शाखा आहे तर याच्याबद्दल आपल्याला इंट्रोडक्शन घ्यायचे आहे. बरोबर की नाही? पहा, मग या चॅप्टरमध्ये आपण आज घेणार आहोत व्हॉट इज मीन बाय ॲनालिटिकल केमिस्ट्री. ॲनालिटिकल केमिस्ट्री कशाला म्हणायचं, बरोबर की नाही? पहा, तर काय आहे ॲनालिटिकल केमिस्ट्री म्हणजे? इथे डेफिनेशन मी लिहिलेली आहे. काय आहे तर इट इज दी ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ सेपरेशन, आयडेंटिफिकेशन, quantitative and qualitative determination of composition of different substances is called analytical chemistry. बरोबर? आता आपण याचा अर्थ पाहूया. ज्या शास्त्रशाखेमध्ये पहा बरं का, ही काय तर ही रसायनशास्त्राची एक उपशाखा आहे की ज्या शास्त्रशाखेमध्ये केमिकल कंपाऊंडचं सेपरेशन केलं जातं, आयडेंटिफिकेशन केलं जातं, त्या सबस्टन्समध्ये कोणकोणते घटक आहेत त्याची क्वालिटी चेक केली जाते, किती प्रमाणात आहे त्याची क्वांटिटी चेक केली जाते. अशा शास्त्रशाखेला काय म्हणायचं? ॲनालिटिकल केमिस्ट्री. पहा, डेफिनेशन मध्ये काय सांगितले तर इट इज द ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ सेपरेशन, आयडेंटिफिकेशन, क्वालिटेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह डिटर्मिनेशन ऑफ कंपोजिशन ऑफ डिफरंट सबस्टन्सेस इज कॉल्ड ॲनालिटिकल केमिस्ट्री. पुन्हा एकदा ऐका, ही एक रसायनशास्त्राची उपशाखा असून ज्या शास्त्रशाखेमध्ये केमिकल कंपाऊंडच्या सेपरेशनचा, आयडेंटिफिकेशनचा, पुन्हा त्याच्या क्वालिटी आणि क्वांटिटीचा अभ्यास केला जातो, अशा शास्त्रशाखेला काय म्हणायचं? ॲनालिटिकल केमिस्ट्री. मग या ॲनालिटिकल केमिस्ट्रीची अभ्यास करण्याची गरज काय आहे? बरोबर की नाही? पहा, पुढे म्हटलंय इम्पॉर्टन्स ऑफ ॲनालिटिकल केमिस्ट्री. बरोबर. पुढचा पॉईंट काय म्हटलंय तर पहिला पॉईंट काय म्हटले, टू मॉनिटरिंग दी रॉ मटेरियल. रॉ मटेरियल म्हणजे कच्चा माल. टू मॉनिटरिंग दी रॉ मटेरियल अँड फायनल प्रॉडक्ट ऑफ इंडस्ट्रियल प्रिपरेशन. सपोज दॅट एखादी केमिकल इंडस्ट्री आहे आणि त्या इंडस्ट्रीमध्ये एखादं प्रॉडक्ट तयार होते, नवीन उत्पादन तयार होते. मग त्या उत्पादनासाठी, त्या प्रॉडक्ट तयार करण्यासाठी काही कच्चा माल लागत असतो, रॉ मटेरियल. बरोबर की नाही? मग त्या रॉ मटेरियलची क्वालिटी चेक करण्यासाठी आणि तयार झालेला नवीन प्रॉडक्ट याची क्वालिटी म्हणजे गुणवत्ता चेक करण्याचं काम आपण या ॲनालिटिकल केमिस्ट्री या शास्त्रशाखेमार्फत करू शकतो. बरोबर की नाही? पहा, दुसरं काय आहे तर इन ॲग्रिकल्चर, शेतीमध्ये काय उपयोग होतो ॲनालिटिकल केमिस्ट्रीचा तर पहा, टू डिटरमाइन दी कंपोजिशन ऑफ सॉइल अँड फर्टिलायझर. बरोबर की नाही? पहा, म्हणजे सॉइलमध्ये, मातीमध्ये कोणकोणते घटक प्रेझेंट आहेत किंवा प्रेझेंट नाहीत. बरोबर की नाही? आणि आपल्याला त्यावरून त्या शेतीला कोणकोणते फर्टिलायझर्स, कोणकोणत्या खतांची आवश्यकता आहे हे ठरवण्याचं काम आपण या ॲनालिटिकल केमिस्ट्री मार्फत करू शकतो. म्हणजे सॉइलचं ॲनालिसिस करायचं, पृथक्करण करायचं, त्यावरून त्याला आपण फर्टिलायझर्सचे कोणकोणते डोस द्यायचे त्या पिकाला किंवा त्या शेतीला, तर हे डिसाईड करण्याचं काम आपण या ॲनालिटिकल केमिस्ट्री मार्फत करू शकतो. तिसरं काय म्हटलंय तर इन मेडिसिन. पहा, आता जे औषध आहे तर या ठिकाणी कशाचा काय उपयोग होतो तर टू डिटरमाइन दी कंपोजिशन ऑफ मेडिसिनल प्रिपरेशन्स. मेडिसिनल प्रिपरेशन्स म्हणजे काय तर जे वेगवेगळ्या प्रकारचे औषधं आहेत त्या औषधांमध्ये, मेडिसिन्समध्ये कोणकोणते घटक किती प्रमाणात प्रेझेंट आहेत तर हे डिसाईड करण्याचं काम सुद्धा आपण ॲनालिटिकल केमिस्ट्री मार्फत करू शकतो. त्याच्यानंतर पुढे म्हटलंय इन फॉरेन्सिक सायन्स, इंजिनिअरिंग अँड इन इंडस्ट्रीज. बरोबर की नाही? पहा, फॉरेन्सिक सायन्समध्ये, त्याच्यानंतर इंजिनिअरिंगमध्ये आणि वेगवेगळ्या केमिकल इंडस्ट्रीजमध्ये आपल्याला या ॲनालिटिकल केमिस्ट्रीचा, वेगवेगळ्या कंपाऊंड्सचा, पुन्हा त्या इंडस्ट्रीजमध्ये तयार होणाऱ्या प्रॉडक्ट्सचा, तर त्याचं मॉनिटरिंग करण्यासाठी, त्या रॉ मटेरियलची गुणवत्ता चेक करण्यासाठी, तयार झालेल्या प्रॉडक्टची गुणवत्ता चेक करण्यासाठी आपल्याला या ॲनालिटिकल केमिस्ट्रीचा उपयोग होऊ शकतो. पहा, म्हणजे ॲनालिटिकल केमिस्ट्रीची डेफिनेशन आणि त्याची इम्पॉर्टन्स आपण इथं एक्सप्लेन केलेले आहे. यानंतरचा पॉईंट आहे, मग आता एखाद्या सबस्टन्सची गुणवत्ता चेक करायची म्हणजे आपण नेमकं काय करतो त्या सबस्टन्सवर तर आपण त्या सबस्टन्सचं ॲनालिसिस करतो, म्हणजे आपण पृथक्करण करतो. बरोबर की नाही? पहा, मग ते ॲनालिसिस म्हणजे नेमकं काय? बरोबर की नाही? पहा, आता सपोज एखाद्या कंपनीमध्ये रॉ मटेरियल काही आलेलं असेल किंवा काही प्रॉडक्ट तयार केलेला असेल त्याने. बरोबर की नाही?
मग त्या आलेल्या रॉ मटेरियलवर सर्वच मटेरियलवर आपण टेस्ट करतो का, तर नाही. त्याच्यामधून आपण काय करतो, थोडासा सॅम्पल बाजूला घेतो की ज्याच्यावर आपल्याला टेस्ट घ्यायची आहे, त्याच्यावरून गुणवत्ता डिसाईड करायची आहे. असा सॅम्पल थोडा बाजूला घेतो आणि त्या सॅम्पलवर आपण टेस्ट घेऊन आपण मग त्याची गुणवत्ता ठरवत असतो. बरोबर की नाही? पहा, म्हणजे काय, तर ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये ॲनालिसिस ही बाब महत्त्वाची आहे. आणि हे ॲनालिसिस करण्यासाठी आपण जो एकूण जो काय सॅम्पल आहे, तर त्या सॅम्पलपैकी थोडा सॅम्पल कन्सिडर करून थोडा सॅम्पल घेऊन आपण त्याच्यावर टेस्ट करतो. तर ती जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणायचं, ॲनालिसिस म्हणायचं. मग ॲनालिसिस म्हणजे काय, तर इट इज दी प्रोसेस कॅरीड आउट ऑन स्मॉल सॅम्पल ऑफ मटेरियल टू बी टेस्टेड अँड नॉट ऑन एंटायर बल्क. एंटायर बल्क म्हणजे काय, सर्वच असलेल्या सबस्टन्सवर आपण टेस्ट घेतो का, नाही. कोणावर घेतो का, अगदी थोडा सॅम्पल घेतो आणि आपण त्याच्यावर टेस्ट घेतो. त्याला, त्या प्रोसेसला काय म्हणायचं, ॲनालिसिस. म्हणजे इट इज दी प्रोसेस कॅरीड आउट ऑन स्मॉल सॅम्पल ऑफ मटेरियल विच इज टू बी टेस्टेड अँड नॉट ऑन एंटायर बल्क. संपूर्ण सबस्टन्सवर टेस्ट घेत नाही. अशा प्रोसेसला काय म्हणायचं, ॲनालिसिस म्हणायचं. मग या ॲनालिसिसचे टाईप्स सांगितलेले आहेत पुढं. तर कोणते टाईप्स आहेत, तर पहिला टाईप आहे क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. पहा, क्वालिटेटिव्ह या शब्दामध्येच आपल्याला त्याचा अर्थ कळतो. आपण इथं काय मोजणार, या ॲनालिसिसमध्ये काय चेक करणार, तर त्या सबस्टन्सची गुणवत्ता, क्वालिटी चेक करणार, गुणवत्ता चेक करणार. बरोबर की नाही? पहा, मग काय म्हटलंय, तर इट इन्व्हॉल्व्स दी सेपरेशन अँड आयडेंटिफिकेशन ऑफ केमिकल सबस्टन्सेस प्रेझेंट इन गिव्हन कंपाऊंड. एखाद्या दिलेल्या कंपाऊंडमध्ये कोणकोणते घटक प्रेझेंट आहेत त्याचं सेपरेशन करायचं. बरोबर की नाही? आणि त्याचं आयडेंटिफिकेशन करायचं. तर याचं काम कुठे केलं जातं, क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये. पहा बरं का, म्हणजे काय, फक्त त्या सबस्टन्समध्ये कोणते सॅम्पल्स आहेत त्याचं सेपरेशन करणं आणि आयडेंटिफिकेशन करणं, एवढंच केलं जातं क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये. क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस, इथे तुम्हाला शब्दावरून अर्थ लक्षात येईल. क्वांटिटी म्हटलं इथं, क्वांटिटी म्हणजे एखाद्या सबस्टन्स आपण जेव्हा ॲनालिसिस करतो तर तो सबस्टन्स, त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक किती प्रमाणात आहे, त्यांची क्वांटिटी किती आहे हे शोधण्याचं काम कोणामार्फत केलं जातं, तर क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस वरून केलं जातं. बरोबर केलं? पहा, मग काय म्हटलं, इट इन्व्हॉल्व्स दी मेजरमेंट ऑफ क्वांटिटी सच ॲज मास अँड व्हॉल्यूम. बरोबर की नाही? काय, इट इन्व्हॉल्व्स दी मेजरमेंट ऑफ क्वांटिटी सच ॲज मास अँड व्हॉल्यूम. म्हणजे क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस आणि क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये काय केलं जातं थोडक्यात, तर क्वालिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये फक्त सेपरेशन आणि आयडेंटिफिकेशन केलं जातं. बरोबर की नाही? परंतु सेपरेट केलेले घटक किंवा आयडेंटिफाय केलेले घटक हे किती प्रमाणात आहे हे ठरवण्याचं काम कुठे केलं जातं, क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिसमध्ये. बरोबर की नाही? पहा, असे ॲनालिसिसचे आपल्याकडे दोन टाईप्स आहेत. बरोबर की नाही? पहा, म्हणजे आज आपण काय घेतलं इथं, ॲनालिटिकल केमिस्ट्री, त्याची इम्पॉर्टन्स. नंतर ॲनालिसिस म्हणजे काय, तर ॲनालिसिस म्हणजे काय, एखाद्या सबस्टन्सवर जेव्हा आपल्याला त्याचं टेस्टिंग करायचं असतं तर त्या संपूर्ण सबस्टन्सवर टेस्ट न घेता त्यापैकी थोड्या सबस्टन्सवर टेस्ट घेऊन आपण त्याची गुणवत्ता चेक करू शकतो. त्याला काय म्हणायचं, ॲनालिसिस. म्हणजे काय, इट इज दी प्रोसेस कॅरीड आउट ऑन स्मॉल सॅम्पल ऑफ मटेरियल विच इज टू बी टेस्टेड अँड टेस्ट आर नॉट कॅरीड आउट ऑन एंटायर बल्क. म्हणजे जो एकूण सर्व सॅम्पल आहे, सर्व सॅम्पलवर टेस्ट करतो का आपण, नाही. फक्त त्याच्यात थोडा सबस्टन्स घेऊन आपण त्याच्यावर टेस्ट करतो आणि ती जी प्रोसेस आहे त्याला काय म्हणायचं, ॲनालिसिस. त्याचे दोन टाईप सांगितले, ते क्वालिटेटिव्ह, दुसरा क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. क्वालिटेटिव्हमध्ये काय चेक केलं जातं, फक्त सबस्टन्सची क्वालिटी, गुणवत्ता. आणि क्वांटिटेटिव्हमध्ये काय, तर त्याचं प्रमाण ठरवलं जातं, त्याला काय म्हणायचं, क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस. पहा, आता यानंतरचा आपण भाग घेणार आहोत त्या केमिकल मेथड्स ऑफ ॲनालिसिस. पुढचा पॉइंट आहे केमिकल मेथड्स ऑफ ॲनालिसिस. काय म्हणायचं, तर केमिकल मेथड्स ऑफ क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. केमिकल मेथड्स ऑफ क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. केमिकल मेथड ऑफ क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस. आता याच्यामध्ये आपण दोन टाइप्स घेणार आहोत. तर साधारणपणे केमिस्ट्रीमध्ये सबस्टन्सेस हे दोन प्रकारे ओळखले जातात. पहिला एक ऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणजे कार्बनी संयुग असलेला सबस्टन्स, आणि दुसरा इनऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणजे अकार्बनी संयुग असलेला पदार्थ. बरोबर की नाही? पहा,
मग आता आपल्याला हे कार्बनी संयुग आणि अकार्बनी संयुग म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड यांचं आपण काय घेणार आहोत, क्वालिटेटिव्ह अनालिसिस कसं करतात ते आपण पाहणार आहोत. पहा, मग इथे काय म्हणायचं, क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ, पहा, क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स, क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आपल्याला काय करायचंय, क्वालिटेटिव्ह अनालिसिस. ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे काय, तर साधारणपणे कार्बन आणि हायड्रोजन म्हणजे हायड्रोकार्बन्सलाच काय म्हणतो आपण, ऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजे काय, तर ज्या कंपाऊंडमध्ये कार्बन आणि हायड्रोजन प्रेझेंट आहेत आपण त्याला ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणतो. पण हे एवढे दोनच इलेमेंट प्रेझेंट असतात का, तर नाही. त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये इतरही काही इलेमेंट प्रेझेंट असतात. कोणते, तर पहा, फॉर एक्झाम्पल आता मी असं म्हटलं का CH3NO2 याला काय म्हणायचं, नायट्रोमिथेन. पहा, काय म्हणायचं याला, नायट्रोमिथेन. पहा, मग याच्यामध्ये कोणकोणते इलेमेंट प्रेझेंट आहेत, पहिला कार्बन आहे इलेमेंट, दुसरा हायड्रोजन, नंतर नायट्रोजन, नंतर ऑक्सिजन. पहा, आपण अजून असं म्हटलं CH3Cl याच्यात कोणकोणते इलेमेंट प्रेझेंट आहेत, कार्बन आहे, नंतर हायड्रोजन आहे, नंतर क्लोरीन आहे. बरोबर की नाही. पहा, त्याच्यानंतर आपण असं म्हटलं सपोज CH3Br याच्यात कोणकोणते इलेमेंट प्रेझेंट आहेत, कार्बन, हायड्रोजन आणि ब्रोमाइड. बरोबर की नाही. पहा, म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे इलेमेंट्स प्रेझेंट असतात. बरोबर की नाही. मग या इलेमेंट्सचं डिटेक्शन करण्याचं काम कुठे केलं जातं, तर क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. बरोबर की नाही. पहा, एवढं डिटेक्ट केलं जातं का, नाही. तर अजून काय केलं जातं, मग एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कोणता फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे हे शोधण्याचं काम सुद्धा केलं जातं. आता फंक्शनल ग्रुप म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं CH3X, एक्स म्हणजे काय, हॅलोजन. पहा, कोणता, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. बरोबर की नाही. पहा, हा एक्स काय झाला, तर फंक्शनल ग्रुप झाला या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा, हॅलोजन. अजून कोणत्या फंक्शनल ग्रुप, CH3OH. पहा, हा OH काय झाला, फंक्शनल ग्रुप झाला. आपण अजून असं म्हटलं CH3COOH. पहा, हा काय झाला, तर फंक्शनल ग्रुप झाला या ऍसिडिक कंपाऊंडचा. पहा, हे कार्बोक्सिलिक ऍसिड फंक्शनल ग्रुप. कोणता आहे हा, कार्बोक्सिलिक ऍसिड. हा कोणता आहे, अल्कोहोल. असे फंक्शनल ग्रुप भरपूर आहेत, तुम्हाला मी ते सांगेल पुढच्या चॅप्टर मध्ये. पहा, नंतर CH3CHO हा काय झाला, अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप झाला. पहा, म्हणजे एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये अशा फंक्शनल ग्रुप कोणता प्रेझेंट आहे, तर हे शोधण्याचं काम सुद्धा कुठे केलं जातं, तर क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे या क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये केलं जातं. पहा, म्हणजे थोडक्यात काय सांगणार आपण, तर इट इन्व्हॉल्व्स द डिटेक्शन ऑफ, इट इन्व्हॉल्व्स द डिटेक्शन ऑफ, इट इन्व्हॉल्व्स द डिटेक्शन ऑफ इलेमेंट्स. कोणकोणते इलेमेंट्स डिटेक्शन केले जातात, इलेमेंट्स सच ॲज कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्सिजन, सल्फर, फॉस्फरस. बरोबर की नाही. त्याच्यानंतर हॅलोजन म्हणजे कोणते, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, एक्सेट्रा. मग एवढेच इलेमेंट डिटेक्ट केले जातात का, नाही. अजून काय डिटेक्ट केलं जातं, तर एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कोणता फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे हे शोधण्याचं काम सुद्धा कुठे केलं जातं, क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये. बरोबर की नाही. पुढे काय म्हणणार, इट ऑल्सो इन्व्हॉल्व्स, इट ऑल्सो इन्व्हॉल्व्स द डिटेक्शन ऑफ, the detection of functional group present in organic compound. एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कोणता फंक्शनल ग्रुप आहे हे शोधण्याचं काम, डिटेक्ट करण्याचं काम कुठे केलं जातं, तर क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. बरोबर की नाही. पहा, म्हणजे काय, तर केमिकल मेथड आपल्याला पहा, पहिले आपण काय म्हटले, क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. पहा, ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये आपण काय शोधतो, मग तर थोडक्यात एवढंच लक्षात ठेवायचं का त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कोणकोणते इलेमेंट प्रेझेंट आहे हे शोधतो, त्या ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कोणता फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे हे शोधण्याचं काम करतो. बरोबर. पहा, त्याच्यानंतर पुढं नंबर 2 म्हणूया, क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड. पहा, नंबर 2 काय म्हणायचं,
तर क्वालिटेटिव्ह ॲनालिसिस ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स, बरोबर की नाही? पहा, कंपाऊंड शॉर्ट मध्ये शब्द लिहिलं. पहा आता इनऑर्गॅनिक कंपाऊंड हे साधारणपणे कसे असतात? पहा मी तुम्हाला त्याचे एक्झाम्पल सांगतो. काही सॉल्ट आपण घेऊया, कन्सिडर करूया. पहा फॉर एक्झाम्पल मी असं म्हटलं NH4, बरोबर का? काय म्हटलं? NH4Cl. याच्यामध्ये दोन आयन्स आहेत. एक पॉझिटिव्ह आयन कोणता? NH4 प्लस, आणि दुसरा कोणता आहे? Cl मायनस आयन, निगेटिव्ह आयन. त्याला एकाला कॅटायन म्हणायचं पॉझिटिव्ह आयनला, दुसऱ्याला ऍनायन म्हणायचं निगेटिव्ह आयनला, बरोबर की नाही? पहा अजून एखादं कंपाऊंड घेतलं आपण, फॉर एक्झाम्पल पहा FeCl3 किंवा FeBr3, आपण असंही म्हटलं तरी चालेल. याच्यात कोणते आयन आहेत? पहा एक Fe3 प्लस आयन आहे, आणि पुन्हा अजून काय? ब्रोमाइड आहे. पहा थ्राइस ऑफ Br मायनस आयन. आपण अजून असं म्हटलं CuSO4 कॉपर सल्फेट, बरोबर की नाही? याच्यात कोणता आयन आहे? Cu2 प्लस आयन, आणि अजून एक सल्फेट आयन प्रेझेंट आहे, SO42 मायनस आयन, बरोबर की नाही? पहा आता पहा ज्या आयनवर, पहा इथं कोणता चार्ज आलाय? पॉझिटिव्ह चार्ज. पहा का, ज्या आयनवर पॉझिटिव्ह चार्ज आहे त्याला काय म्हणायचं? कॅटायन, किंवा त्याला अजून दुसरा शब्द आहे काय? बेसिक रॅडिकल, बरोबर की नाही? काय म्हणायचं याला? बेसिक रॅडिकल. म्हणजे कोणता? तर ज्याच्यावर पॉझिटिव्ह चार्ज आहे अशा रॅडिकलला काय म्हणायचं? बेसिक रॅडिकल. आणि ज्याच्यावर निगेटिव्ह चार्ज आहे, पाहिजे हे सर्व क्लोरीन, पुन्हा हा ब्रोमीन, सल्फेट, कोणता चार्ज आहे याच्यावर? निगेटिव्ह चार्ज. यांना काय म्हणायचं? ॲनायन किंवा ऍसिडिक रॅडिकल. पहा मग आता या इनऑर्गॅनिक कंपाऊंडचं अनालिसिस आपण जेव्हा करतो, तर त्या कंपाऊंड मध्ये आपल्याला कोणता कॅटायन प्रेझेंट आहे किंवा कोणता ॲनायन प्रेझेंट आहे हे शोधण्याचं काम करावं लागतं, बरोबर की नाही? पहा म्हणजे आपण इथं काय शोधतो? तर इट इन्व्हॉल्व्स द डिटेक्शन ऑफ बेसिक रॅडिकल अँड ऍसिडिक रॅडिकल प्रेझेंट इन गिव्हन इनऑर्गॅनिक कंपाऊंड, बरोबर की नाही? पहा म्हणजे या ठिकाणी आपण काय करतो? क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये, तर त्या इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कोणता बेसिक रॅडिकल म्हणजे पॉझिटिव्ह आयन कॅटायन प्रेझेंट आहे, किंवा कोणता ऍसिडिक रॅडिकल म्हणजे ॲनायन ऍसिडिक रॅडिकल प्रेझेंट आहे, हे शोधण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. प्रॅक्टिकल्स मध्ये या गोष्टी बऱ्यापैकी क्लिअर होऊन जातील, बरोबर? म्हणजे आपण इथं काय म्हणणार थोडक्यात? तर इट इन्व्हॉल्व्स दी डिटेक्शन ऑफ कॅटायन म्हणजे काय? बेसिक रॅडिकल अँड ऍसिडिक रॅडिकल प्रेझेंट इन गिव्हन इनऑर्गॅनिक कंपाऊंड. पहा काय म्हणायचं? इट इन्व्हॉल्व्स, पहा इट इन्व्हॉल्व्स द डिटेक्शन ऑफ बेसिक रॅडिकल. पहा बरं का, इट इन्व्हॉल्व्स द डिटेक्शन ऑफ बेसिक रॅडिकल. शब्द की जाणीवपूर्वक मोठा लिहिला आहे. बेसिक रॅडिकल म्हणजे कोणता? कॅटायन अँड ऍसिडिक रॅडिकल. पहा ऍसिडिक रॅडिकल, ऍसिडिक रॅडिकल म्हणजे कोणता? ॲनायन प्रेझेंट इन गिव्हन इनऑर्गॅनिक सॉल्ट म्हणूया, किंवा त्याला काय म्हणायचं? इनऑर्गॅनिक कंपाऊंड. अशा इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये कोणता कॅटायन किंवा ॲनायन म्हणजे बेसिक रॅडिकल किंवा ऍसिडिक रॅडिकल प्रेझेंट आहे हे शोधण्याचं काम कुठे केलं जातं? तर क्वालिटेटिव्ह अनालिसिस ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड, बरोबर की नाही? पहा म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये काय शोधलं जातं? कोणकोणते इलेमेंट प्रेझेंट आहे, कोणता फंक्शन ग्रुप प्रेझेंट आहे. इनऑर्गॅनिक क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये काय केलं जातं? तर कोणता बेसिक रॅडिकल किंवा कोणता ऍसिडिक रॅडिकल त्या दिलेल्या कंपाऊंड मध्ये प्रेझेंट आहे. पहा आता हे झालं काय? तर केमिकल मेथड ऑफ क्वालिटेटिव्ह अनालिसिस. पहा पुढे काय म्हणूया आपण आता? इकडे दुसरा पॉइंट, तर केमिकल मेथड ऑफ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. केमिकल मेथड ऑफ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. पहा इथं म्हणूया केमिकल मेथड्स ऑफ क्वांटिटेटिव्ह, क्वांटिटी आता इथे शोधायची, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस, क्वांटिटेटिव्ह अनालिसिसच्या केमिकल मेथड. आता याच्यामध्ये पण पुन्हा याप्रमाणे जायचंय काय? तर क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. पहा पहिला पॉइंट काय म्हणायचं? तर क्वांटिटेटिव्ह
analysis of organic compound, quantitative analysis of organic compounds. आता इथे काय केलं जातं पहा, क्वालिटेटिव्ह मध्ये काय केलं जातं का हे ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये कोणकोणते इलेमेंट प्रेझेंट आहे एवढं शोधलं जातं, परंतु ते किती प्रमाणात प्रेझेंट आहे त्याची क्वांटिटी शोधली जाते का नाही, बरोबर की नाही पहा, म्हणजे त्याचं पर्सेंटेज इथं शोधलं जात नाही. क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये मात्र त्याचं पर्सेंटेज म्हणजे काय त्याचं प्रमाण शोधलं जातं पहा, म्हणजे इट इन्व्हॉल्व्स दी डिटर्मिनेशन ऑफ पर्सेंट कंपोजिशन ऑफ इलेमेंट प्रेझेंट इन ऑर्गॅनिक कंपाऊंड. पहा काय म्हणायचं, इट इन्व्हॉल्व्स the determination of percentage of elements. पहा बरं का कोणते एलिमेंट्स, पहा इथे क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये आयडेंटिफाय केलेले एलिमेंट्स पर्सेंटेज. पहा इट इन्व्हॉल्व्स द डिटर्मिनेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट इन ऑर्गॅनिक कंपाऊंड, बरोबर की नाही पहा, इट इन्व्हॉल्व्स डिटर्मिनेशन ऑफ पर्सेंटेज ऑफ एलिमेंट प्रेझेंट इन ऑर्गॅनिक कंपाऊंड. एवढं चेक केलं जातं का तर नाही, अजून कॉन्सन्ट्रेशन सुद्धा चेक करण्याचं काम केलं जातं. इट इन्व्हॉल्व्स दी डिटर्मिनेशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ गिव्हन नोन कंपाऊंड प्रेझेंट इन दी सॅम्पल. एखाद्या सॅम्पल मध्ये आपल्याला एखादा घटक माहिती आहे, परंतु त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे ठरवण्याचं काम कुठे केलं जातं, या क्वालिटेटिव्ह अनालिसिस मध्ये. पहा म्हणजे इट इन्व्हॉल्व्स द डिटर्मिनेशन ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ नोन कंपाऊंड, कॉन्सन्ट्रेशन शब्द मी शॉर्ट मध्ये दिला आहे, कॉन्सन्ट्रेशन ऑफ नोन कंपाऊंड प्रेझेंट इन दी सॅम्पल. एखाद्या सॅम्पल मध्ये एखाद्या घटकाचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे ते शोधण्याचं काम सुद्धा या क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये केलं जातं, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये, बरोबर. पहा आता नंबर 2 म्हणूया काय, क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड. पहा काय म्हणायचं तर क्वांटिटेटिव्ह अनालिसिस ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स, बरोबर की नाही. आता इथं काय केलं जातं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस मध्ये इनऑर्गॅनिक कंपाऊंडच्या, तर इट इन्व्हॉल्व्स. पहा इथं काय मेजर केलं जातं तर एखाद्या इनऑर्गॅनिक कंपाऊंड मध्ये एखादा सबस्टन्स किती प्रमाणात प्रेझेंट आहे हे शोधलं जातं, बरोबर की नाही. परंतु ते कसं शोधतात तर इट इन्व्हॉल्व्स द मेजरमेंट ऑफ मास और व्हॉल्यूम ऑफ द सॅम्पल किंवा मास और व्हॉल्यूम ऑफ द डिटेक्टेड एलिमेंट प्रेझेंट इन गिव्हन सॅम्पल, बरोबर की नाही. पहा म्हणजे काय तर इट इन्व्हॉल्व्स दी ग्रॅव्हिमेट्रिक. पहा बरं का त्याला कोणत्या अनालिसिस म्हणायचं, ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. आणि अजून काय व्हॉल्यूम जे शोधतो त्याला काय म्हणायचं, व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस. पहा इट इन्व्हॉल्व्स दी ग्रॅव्हिमेट्रिक अँड व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस. पहा ग्रॅव्हिमेट्रिक अँड व्हॉल्यूमेट्रिक. पहा बरं का व्हॉल्यूमेट्रिक म्हणजे काय, व्हॉल्यूम मोजतो आपण तिथं, व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस. पहा इट इन्व्हॉल्व्स दी ग्रॅव्हिमेट्रिक अँड व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस, बरोबर की नाही. पहा म्हणजे नेमकं काय केलं जातं इथं तर एखाद्या सबस्टन्स आपण काय करतो तर मास मेजर करतो किंवा त्याचं व्हॉल्यूम मेजर करतो, म्हणजे त्याचं प्रमाण ठरवण्यासाठी त्याचं काय मेजर करतो, मास किंवा व्हॉल्यूम मेजर करतो, बरोबर की नाही. पहा जेव्हा मास मेजर करतो साधारणपणे त्या अनालिसिसला काय म्हणायचं, ग्रॅव्हिमेट्रिक अनालिसिस. जेव्हा व्हॉल्यूम मेजर करतो त्या अनालिसिसला काय म्हणायचं, व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस, बरोबर. पहा तर असे ह्या काय आपण पाहिल्या तर केमिकल मेथड्स ऑफ क्वालिटेटिव्ह अनालिसिस आणि केमिकल मेथड ऑफ क्वांटिटेटिव्ह अनालिसिस, बरोबर की नाही. पहा आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबणार आहोत. धन्यवाद.